32वाडीचा गाव बुवा मी सांगितलं आणि 32वाडीचं गाव पुढा तालुक्यात हा या गावाचं नाव आहे नेरुळ नाही नेरुळ तिकडे हे का पनवेलच्या बाजू नेरुळ नेरुळ नाही नेरुळ म्हणत पटकन माणूस मुक्त हो तुम्ही काळजी काय चुकीतूनच उद्याचं भविष्य आहे नेरुळ म्हणजे तिकडे येणार पनवेलच्या पुढे वाशी नेरुळ आणि इकडे हा नेरुळ पुढाचा नेरुळ हे दशावतार लोकराजा सुधीर कलिंगन कलेश्वर मंदिर म्हणजे आमची बाई आहे तिथे लोकेव आणि मी तिकडे तर त्या गावाचं नाव नेरुळ आहे म्हणून या नेरुळ गावामध्ये सुद्धा 32वाडीचा तो गाव आहे 32वाडी नाही का म्हणून या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये 32वाडीचा गाव फक्त पाठपुरोळी म्हणून ही जी माहिती आहे त्याच्या आधारे गजर बसवण्याचा प्रयत्न केला बघा साक्षात देव भगवंत जिवंत
देव या ठिकाणी वास करतो, याचा वास होतो म्हणून म्हणतो ना संचारेचा अंगी देवाचा दान तीर्थो गावावर हात फिरवतो बघा देव तुझ्या मुलीचा हात फिरविता, तुझ्या मुलीचा हात फिरविता, जाणीव होते शक्ती, अहो जाणीव होते शक्ती, जगात झाल्या प्रसिद्ध पर्वत वाडे एकात्र नामने एकजुटीने वागणं साधन आहे म्हणून म्हणतो बघा 32 वाडी येशू आका यांच्या पाठीशी आहे. या रिक्षा चालक मला संघटनेवर मोठा आशीर्वाद त्यांचा आहे. आणि कोणी सांगितलं रिक्षा याला 3 चाकं असतात. व बरोबर आहे की 2 चाका मागची रिक्षाची कुठली कोणत्या भाषेत पाप आणि पुण्य. आणि कोणी सांगितलं पुढचं चाक कर्माचं आणि जो आतमध्ये बसणार याचा नशीब चांगला आहे, कर्म चांगला आहे. व आगल्या माणसाचा नंतर सांगायला तर बरोबर आहे, आजच्या माणसाचा कर्म चांगला आहे, पण पुढचा जो चालवणार ना त्याचा कर्म चांगला आहे. हो पुढचं तर समजा 7:45 असलो, पुढचं चालवणार 7:45 झालं. आपला कर्मान किती चांगला असाल आतपासून आलो, आतमध्ये बसणारो किती पुण्यवान असाल आणि जो चालवणारो माझ्या का घेऊन तो चालता रोज 7:45 झालो त्याचा कर्म फुटला ना बसणारा. पण एक वेळ अशी रिक्षा संघटना किंवा रिक्षा जो चालवतो अत्यंत गरीब माणूस, घर सांभाळून ती रिक्षा धंदा सांभाळून वा वेळ प्रसंगाला धावणारं जर वाहन कुठलं असेल, जरा रात्री 2 वाजता एखादी गरोदर स्त्री घडली आहे
आणि 2-2:30 वाजता रात्री घेऊन जायचा. फक्त एक फोन मारला ना, पहिलं धावत येतो, लोक रिक्षावर येतो. पहिलं धावत येणार त्या प्रसंगाला. कुठला प्रसंग असू दे, कोणतरी कोणत्या पोटात दुखता, कोण सिरियस झालो आणि बातमी लागली, फोन केले कोणी, तो किती वाजता असू दे, जंगलातून गाडी घेऊन जाऊन त्या डॉक्टरकडे जाऊन तिथे व्यवस्था सुरू करून सगळ्या जगाला पहिला रिक्षावाला असतो, बाकी एसी गाडीवर नाही.